मी आपल्या अनुमतीने सदस्यता अनुपस्थिती समितीचा तिसरा अहवाल सादर करतो। अध्यक्ष महोदय, समितीची बैठक गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2008 रोजी सकाळी 11 वाजता विधान भवन नागपूर येथे झाली। सदरू सभेमध्ये अध्यक्ष महोदय, समितीचे अध्यक्ष व काही सदस्य काही कारणाने अनुपस्थित होते। अध्यक्ष महोदय, या बैठकीमध्ये सर्वश्री सुरेश धस, अमरीश पटेल, पद्मसिंग पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील व श्री अरुण गवळी विधानसभा सदस्य यांच्या रजेचे अर्ज विचारात घेण्यात आले। श्री सुरेश धस हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे अध्यक्ष महोदय, दिनांक 13 मार्च ते 27 मार्च 2006, दिनांक 16 जुलै ते 31 जुलै 2007 पर्यंत एकूण 28 दिवस श्री अमरीश पटेल हे रक्तदाबाने आजारी असल्याने डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याने दिनांक 13 एप्रिल ते 21 एप्रिल 2006, दिनांक 3 जुलै ते 9 जुलै 2006 पर्यंत एकूण 16 दिवस, तसेच दिनांक 27 मार्च ते 23 एप्रिल 2008 असे एकूण 28 दिवस श्री पद्मसिंग पाटील हे कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांचा लग्न समारंभ असल्यामुळे दिनांक 11 जुलै ते 23 जुलै 2005, दिनांक 5 व 6 डिसेंबर 2005 पर्यंत एकूण 15 दिवस श्री सतेज उर्फ बंटी पाटील हे प्रकृती ठीक नसल्यामुळे दिनांक 11 एप्रिल ते 25 एप्रिल 2008 पर्यंत एकूण 15 दिवस अनुपस्थित असल्याने त्यांनी सादर केलेल्या अर्जावर समितीने विचार केला। तसेच श्री अरुण गवळी हे तुरुंगात स्थानबद्ध असल्याने दिनांक 21 एप्रिल ते 25 एप्रिल 2008, दिनांक 16 जुलै ते 26 जुलै 2008 असे एकूण 16 दिवस विधानसभेच्या बैठकीत अनुपस्थित असल्याने सदस्यता अनुपस्थिती समितीच्या 1982-83 अहवालानुसार रजेसाठी जी कारणे ग्राह्य धरली आहेत त्यामध्ये कारण क्रमांक 5 नुसार तुरुंगात स्थानबद्धता झाली असल्याने हे कारण ग्राह्य धरले आहे। त्यानुसार हा अर्ज ग्राह्य धरावा लागेल। तसेच यापूर्वी माननीय सदस्य श्री पप्पू कलानी यांचाही अशा प्रकारचा अर्ज वेळोवेळी ग्राह्य धरण्यात आल्याचा रेकॉर्ड समितीपुढे मांडण्यात आला। मात्र या अर्जाला मान्यता देत असताना समितीची शिफारस आहे की तुरुंगात स्थानबद्धता झाली असल्यास अर्ज ग्राह्य धरण्याबाबतच्या प्रथेचा काही प्रमाणात फेरविचार करणे गरजेचे आहे व सरसकट सर्वच तुरुंगातील स्थानबद्धतेला रजेकरता ग्राह्य धरावे किंवा कसे, किंवा काही विशिष्ट देशद्रोहाशी संबंधित कायद्यातील स्थानबद्धतेबाबत वेगळे निकष तयार करावेत किंवा कसे याबाबत संपूर्ण वस्तुस्थिती, घटनेतील तरतुदी तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय हे समितीसमोर मांडून त्यावर निर्णय करण्यात यावा अशा प्रकारची शिफारसही समितीने केलेली आहे। सद्यस्थितीत या अर्जाला समितीने मान्यता दिलेली आहे। तसेच इतर वरील सर्व विधानसभेच्या बैठकीला अनुपस्थित राहण्यासंबंधीच्या सदस्यांनी केलेल्या अर्जात रजेच्या अर्जात त्यांनी दिलेली कारणे ग्राह्य धरून त्यांना उपरोक्त कालावधीत विधानसभेच्या बैठकींना अनुपस्थित राहण्याची अनुमती देण्यात यावी अशी समिती शिफारस करीत आहे। समितीची शिफारस सभागृहाने संमत करावी असा प्रस्ताव मी मांडतो।
मी आपल्या अनुमतीने सदस्यता अनुपस्थिती समितीचा तिसरा अहवाल सादर करतो। अध्यक्ष महोदय, समितीची बैठक गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2008 रोजी सकाळी 11 वाजता विधान भवन नागपूर येथे झाली। सदरू सभेमध्ये अध्यक्ष महोदय, समितीचे अध्यक्ष व काही सदस्य काही कारणाने अनुपस्थित होते। अध्यक्ष महोदय, या बैठकीमध्ये सर्वश्री सुरेश धस, अमरीश पटेल, पद्मसिंग पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील व श्री अरुण गवळी विधानसभा सदस्य यांच्या रजेचे अर्ज विचारात घेण्यात आले। श्री सुरेश धस हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे अध्यक्ष महोदय, दिनांक 13 मार्च ते 27 मार्च 2006, दिनांक 16 जुलै ते 31 जुलै 2007 पर्यंत एकूण 28 दिवस श्री अमरीश पटेल हे रक्तदाबाने आजारी असल्याने डॉक्टरांनी पूर्व विश्रांतीचा सल्ला दिल्याने दिनांक 13 एप्रिल ते 21 एप्रिल 2006, दिनांक 3 जुलै ते 9 जुलै 2006 पर्यंत एकूण 16 दिवस तसेच दिनांक 27 मार्च ते 23 एप्रिल 2008 असे एकूण 28 दिवस श्री पद्मसिंग पाटील हे कुटुंबातील जवळच्या नातेवाईकाचा लग्न समारंभ असल्यामुळे दिनांक 11 जुलै ते 23 जुलै 2005, दिनांक 5 व 6 डिसेंबर 2005 पर्यंत एकूण 15 दिवस श्री सतेज उर्फ बंटी पाटील हे प्रकृती ठीक नसल्यामुळे दिनांक 11 एप्रिल ते 25 एप्रिल 2008 पर्यंत एकूण 15 दिवस अनुपस्थित असल्याने त्यांनी सादर केलेल्या अर्जावर समितीने विचार केला। तसेच श्री अरुण गवळी हे तुरुंगात स्थानबद्ध असल्याने दिनांक 21 एप्रिल ते 25 एप्रिल 2008, दिनांक 16 जुलै ते 26 जुलै 2008 असे एकूण 16 दिवस विधानसभेच्या बैठकीत अनुपस्थित असल्याने सदस्यता अनुपस्थिती समितीच्या 1982-83 च्या अहवालानुसार रजेसाठी जी कारणे ग्राह्य झाली आहेत त्यामध्ये कारण क्रमांक 5 नुसार तुरुंगात स्थानबद्धता झाली असल्याने हे कारण ग्राह्य धरले आहे। त्यानुसार हा अर्ज ग्राह्य धरावा लागेल। तसेच यापूर्वी माननीय सदस्य श्री पप्पू कलानी यांचाही अशा प्रकारचा अर्ज वेळोवेळी ग्राह्य धरण्यात आल्याचा रेकॉर्ड समितीपुढे मांडण्यात आला। मात्र या अर्जाला मान्यता देत असताना समितीची शिफारस आहे की तुरुंगात स्थानबद्धता झाली असल्यास अर्ज ग्राह्य धरण्याबाबतच्या प्रथेचा